अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार 13 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडवर भेंडाळा गावात राधाकृष्ण हॉटेलसमोर एक इसम अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन उभा आहे। मिळालेल्या माहितीची पडताळणी करून याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली। वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम पोलीस ठाणे गंगापूर हद्दीत भेंडाळा फाटा येथे घरफोडी गुन्ह्याचा तपास करत होती। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजपूत यांनी तात्काळ सदर पथकास मिळालेली गोपनीय माहिती सांगून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। नमूद पथकाने गोपनीय बातमी मिळालेल्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रोडवर भेंडाळा गावात राधाकृष्ण हॉटेलसमोर एका संशयित इसमास पंचासमक्ष अचानकपणे जाऊन 10:45 सुमारास ताब्यात घेतले। सदर इसमास नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव किशोर शिवनाथ जाधव वय 28 वर्षे राहणार अब्दुलपूर तालुका गंगापूर असे असल्याचे सांगितले। सदर इसमाची अंगझडती घेतली असता कमरेला 40,000 रुपये किमतीचा एक स्टीलचा गावठी कट्टा ज्याच्या मुठीला दोन्ही बाजूने काळ्या रंगाच्या पट्ट्या आहे, 1,000 रुपये किमतीचे एक पिवळ्या रंगाचे जिवंत काडतूस जुने वापरते असा एकूण 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणात आरोपी विरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार कासिम शेख, पोलीस हवालदार सचिन राठोड, सुनील गोरे, बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर यांनी केली आहे।